आणि आपला उद्वाहात पुढे करायचा. त्या गणराज्याची संकल्पना त्याच्या संविधानाच्या निर्मितीचं श्रेय जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे. लाखो पददलितांचे स्फूर्ती केंद्र आणि शक्ती केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्यदिनी बाबासाहेब आंबेडकर पहिले कायदेमंत्री झाले आणि याच काळात भारताची राज्यघटना लिहिण्याची महत्त्वाची माळ त्यांच्या काळात पडली. रात्रंदिवस आपलं आरोग्य आपली निवडतापणास लावून भारताचं संविधान केलं. त्यातील मूळ मसुद्याची कलमा आणि 13 परिशिष्ट होती. घटना सादर करताना 315 कलमे आणि 8 परिशिष्ट होती. शेवटी 395 अनुच्छेद आणि 8 परिच्छेद असलेली ही घटना 22 भागांमध्ये विभागली होती. 7,735 सूचना उपसूचना सुचवल्या गेल्या. त्यातील 2,473 सूचनांवर चर्चा करण्यात आली. 29 ऑगस्ट 1947ला बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष बनले आणि 26 नोव्हेंबर 1949ला घटना मंजूर करण्यात आली. 24 जानेवारी 1950ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि आजच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950ला ही राज्यघटना अंमलात आली. स्वतंत्र परेड संचलनासाठी अनुमती दिली आहे. परेड कमांडर परिवेक्षक IPS हर्षवर्धन PJ आपल्या ट्रूपला आदेश देण्यासाठी सगळे पोलीस प्रस्थान करत आहेत. एक अत्यंत सुंदर असं संचलन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. परेड कमांडर या संपूर्ण टीमला आदेश देण्यासाठी संचलित करण्यासाठी संपूर्ण परेडच्या अग्रभागी पोहोचत आहेत. काही क्षणातच अत्यंत सुंदर असा संचलनाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आजच्या सुंदर असा संचलनाला प्रारंभ झालेला आहे. पोलीस बँडच्या अत्यंत सुंदर आणि मधुर अशा लहरींवर या ठिकाणी प्रत्येक दल अतिशय सुंदर एक रेषेत असं छान असं संचलन करत आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा सार्थ अभिमान आपल्या सेवा पोलीस दलाला उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवण्याचं कर्तव्य त्याने अत्यंत उत्कृष्टरित्या बजावलेलं आहे. उत्कृष्ट मॅरेथॉनपटू आहेत ते आणि कोल्हापूर पोलीस परिक्षेत्र 6 जिल्ह्यांचं नेतृत्व ते करत आहे. प्लाटून नंबर 1 मानवंदना देत आहे. सशस्त्र पोलीस पथक मानवंदना देत आहे. याचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक हर्षल बागल. मागील वर्षी पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने त्यांना सन्मानित करण्यात आलं. असं हे व्यक्तिमत्व गडचिरोलीसारख्या खडतर भागामध्ये उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक चिन्हानं सन्मानित केलेलं आहे. प्लाटून नंबर 2 सशस्त्र महिला पोलीस पथक या ठिकाणी मानवंदना देत आहे. प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक शीतल माने. 117वी बॅच स्पर्धा परीक्षेतून सरळ सेवेत भरती झालेलं एक कर्तबगार व्यक्तिमत्व सध्या कोल्हापुरात SP ऑफिसमध्ये AHTU म्हणजे अँटी ह्युमन ट्रॅफिक युनिटमध्ये उत्तमरित्या सेवा बजावत आहेत आणि त्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल गृह विभागामार्फत खडतर सेवा पदक प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर पुरुष गृहरक्षक दल मानवंदना देतात. 24 तास पोलीस विभागाला सहाय्य करणारं पथक त्याच्या प्लाटून कमांडर आहेत अरुण पाटील. 29
वर्षाची प्रदीर्घ सेवा असलेले व्यक्तिमत्व आणि होमगार्ड प्रशिक्षणात राज्यात द्वितीय क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे असं हे सेवाभावी व्यक्तिमत्व. महिला गृहरक्षक दल या ठिकाणी मानवंतांना लीना फक्त 7 वर्षासाठी श्वान आहे. त्यानंतर वज्रवाहन मानवंतांना देत आहे. एकाच वेळेस 7 अक्षरांचे नळकाचे बाहेर जाणारे आणि QRT कमांडो फोर्स असणारे वाहन 24 तास महालक्ष्मी मानवंदना देत आहे. वायरलेस वाहतूक होत आहे. नेतृत्व करत आहे पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी अग्निशमन दलाचा फायर ब्रिगेड रेस्क्यू या ठिकाणी मानवंदना देत आहे. याचे ड्रायव्हर आहेत देवानंद कांबळे. 24 तास आपत्ती आणि यानंतर जो अत्याधुनिक अद्यावत उत्तर टेबल म्हणजे TTL अग्निशमन वाहन मानवंदना देत आहे. 55 मीटर उंचावर अर्थात 21व्या मजल्यापर्यंत पोहोचून रेस्क्यू कार्य करू शकणारं जपान निर्मित TTL कोल्हापुरात प्रथमच या ठिकाणी सादर होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनव कोल्हापूरला या TTL म्हणजे टर्न टेबल लॅडरला अभिवादन करा. अत्यंत सुंदर पद्धतीने विसर्जन केलं आहे. आणि यानंतर व्हाईट आर्मी या ठिकाणी मानवंदना देत आहे. आपत्ती काळात कोणत्याही मानधनाशिवाय सेवा करण्यासाठी बचाव करण्यासाठी पुढे धावणारं विविध अद्यावत बचाव कार्यासाठी त्यांनी सुसज्ज केलं. व्हाईट आर्मी संपूर्ण जगभरात लोकप्रिय ठरलं आहे. महाप्रलय महापूर भूकंप दरड कोसळणं अशा असंख्य घटनेत व्हाईट आर्मी बचाव कार्य सातत्यानं अग्रेसर आहे. व्हाईट आर्मीचे प्रमुख कॅप्टन अशोक रोकडे, व्हाईट आर्मी व्यवस्थापक श्री प्रशांत शिंदे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे पथक मानवंदना घेत आहे. विशालवाडीच्या